नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं मध्ये आज खरं तर आमच्याच टीमचा मेंबर, हक्काचा मेंबर मी म्हणेन, स्वरूप जोशी इथे आलेला आहे. नमस्कार स्वरूप. हॅलो. स्वरूपची ओळख खरं तर त्याच्या 400 चित्रपटातून त्यांनी करून दिलेली आहे. म्हणजे तो एक उत्तम साउंड डिझायनर असून मिक्स इंजिनियर आणि 1500हून अधिक त्यांनी गाणीसुद्धा केलेली आहेत. आणि मला वाटतं 27 म्हणजे तू जितके चित्रपट केलेत त्यापैकी 27 चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड नॅशनल मिळालेला अवॉर्ड आहे. आहेत. तर बरोबर. ही भली मोठी ओळख ह्याची आहे. आणि असा नामवंत हा स्वरूप जोशी आज आपण ह्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचा आजपर्यंतचा प्रवास. स्वरूप, तुझं जे बालपण आपण होतं तर हं. तेव्हापासूनच तुला या सगळ्याची गोडी होती का, की संगीत, म्युझिक असं? सो बेसिकली ही सुरुवात घरातनंच झाली. माझे वडील श्रीरंग जोशी, ते स्वतःही एक नामवंत डिरेक्टर्सपैकी होते, ज्यांनी फार नाटकं आणि सीरियलसाठी काम केलेलं आहे. सो त्यांच्यासोबत बरेचदा स्टुडिओला माझं जाणं व्हायचं आणि एकंदर ते टेक्निकल गोष्टी बघताना मला असं ते भारी वाटायचं, की ते एकदम काहीतरी एक असा मनुष्य बसलाय, तो सांगतो आणि माझे वडील ते ऐकतायत. सो हा माझा ट्रिगर पॉइंट होता करिअरमध्ये, की करायचं तर असं काहीतरी करायचंय, की जेणेकरून आपल्याला नाविन्य काहीतरी आणता येईल या कलेमध्ये. म्हणजे ॲक्टर्स सगळे होतात, डिरेक्टर सगळे होतात. पण असं तांत्रिकदृष्ट्या काय होऊ शकतं? हे काय आहे नेमकं? सो त्याबद्दल उत्सुकता होती म्हणून मग मी त्या ह्याच्यातनं पुढे जात गेलो. अच्छा. पण हे जे हा जो प्रवास आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये येऊन काम करायचं, हं. हा निर्णय तुझा असा कधी ठरला? अ, मी आय गेस 10 म्हणजे 10 वर्षांचा होतो, मला आठवतं. सो तेव्हा अगेन सेम स्टोरी, की मी स्टुडिओत गेलो आणि काही गोष्टींचं त्यात त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन माझ्या वडिलांनाही मला असं जरा हे केलं, की माझे वडील ते ऐकतायत. सो मी असा निर्णय घेतला, की ओके, मग याच्यात आता पुढे काय करता येईल? काय शिक्षण करता येईल? सो त्याचा शोध मी घेत गेलो आणि हळू मला कळत गेलं, की जसं वय वाढत गेलं, तसं कळत गेलं, की ओके, हे केलं तर आपल्याला याला साउंड इंजिनियर म्हणतात किंवा साउंड डिझायनर म्हणतात. साउंड डिझायनर हे तर मला फार नंतर कळलं. पहिले साउंड इंजिनियरच्याही आधी रेकॉर्डिस्ट म्हणजे काय असतं, हे मला त्यातनं कळत गेलं. सो मला ते टेक्निकल आवडत होतं, त्यामुळे मी त्यावर लक्ष ठेवून होतो, की मला हे करायचं. पण मग घरच्यांनी सपोर्ट दिला? हां, म्हणजे घरच्यांनी सपोर्ट म्हणण्यापेक्षा 2010 मध्ये माझे वडील गेले ॲक्चुअली. हो. सो त्याच्यानंतर मात्र मात्र तो प्रवास माझा एकट्याने मी चालू ठेवला. कारण की हे शिक्षण करण्यासाठी पण पैसे फार लागायचे आणि तेव्हा हे पैसे आणि ही टेक्नॉलॉजी अशी नव्हती. सो मी म्हणजे माझा जन्म नागपूरचा आहे. सो नागपूरमधून मी पुण्यात आलो. सो पुण्यामध्ये मी लहानपणापासून येतच होतो. कारण की अगेन वडिलांचं बरंच काय-काय चालू असायचं. सो असंच मग मी पुण्यात काही स्टुडिओजमध्ये गेलो, काम केलं. त्यानंतर मुंबईत काही स्टुडिओजमध्ये कायम कायम व्हिजिट करायचो. गाणे कसे रेकॉर्ड होतात हे बघायला जायचो. सो त्यामुळे ती आवड निर्माण होत गेली आणि मग मी स्वराधीश नावाचा स्टुडिओ स्थापन केला 2012 मध्ये. सो त्यानंतर तो बरेच वर्ष मी रन केला पुण्यात. त्याच्या बऱ्याच म्हणजे 3 ब्रांचेस होत्या आपल्या. सो आणि अजूनही आता ते मुंबई आणि पुणे असं दोन्हीकडे ते एक्सपांड केलेलं आहे आता. स्वरूप, आत्ता जसं मी म्हटलं की 400हून अधिक चित्रपट, हं. 1500हून अधिक गाणी आणि ज्या ज्या चित्रपटांमध्ये तू काम केलेलं आहेस म्हणजे तुझं काम आहे हो, त्याच्यामध्ये, हो. त्यातल्या 27 चित्रपटांना तुला राष्ट्रीय म्हणजे बरोबर. त्या चित्रपटांना चित्रपटांना राष्ट्रीय म्हणजे पुरस्कार आहे. नॅशनल अवॉर्ड. तर हे इतकं एका दिवसात मिळवलेलं यश नाहीये, ह्याच्या नाही. मागे निश्चित खूप परिश्रम आहे, बरोबर आहे. खूप खडतर बरोबर आहे. सगळं हे आयुष्य असणार आहे. त्याबद्दल जाणून घ्यायला. अगेन जसं मी म्हणतो, की पहिले मी रेकॉर्डिस्ट म्हणून एक उत्तम मी काम करायला शिकलो आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही किमान काही वर्ष दिलीत, की त्यानंतर तुम्हाला कळतं, की नेमकं तुम्हाला काय करायचं. सो त्याच पद्धतीने जेव्हा रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होतो, तर चांगला सोर्स माहिती होतं. पण पुढे काय? पुढे काय? हे शिक्षणाची आवड पण होती, शिकून घेण्यासाठी पण उत्सुकता होती. सो ते करत गेलो आणि एकंदर जर का प्रवास जो तुम्ही म्हणते, की हा खडतर प्रवास आहे का कसा आहे? सो बरेच वर्ष हे शिक्षण या प्रोसेसमध्येच मी होतो. म्हणजे मी काम करत होतो, असिस्ट करत होतो सगळ्यांना. सो त्यांचं कामं बघत मी स्वतःवर संस्कार करून घेतले असं मी म्हणेन. म्हणजे ते असतात, की आता रेकॉर्डिस्ट म्हटल्यावर पहिले कान तुमचा सेट व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. सो असंच असिस्ट करत असताना जेव्हा स्टुडिओ स्थापन झाला होता ऑलरेडी 2012 मध्ये, तेव्हा अनमोल भावे म्हणून आहे. तर ते आपल्या स्टुडिओत बरेच प्रोजेक्ट्स घेऊन यायचे
आणि ते भरपूर काम करत असायचे. सो त्यांच्या एका म्हणजे असं म्हणता येईल की त्यांचं काम बघून मी जास्त प्रेरित झालो, की काय करता येईल, की एक साउंड डायनॅमिक्स जे म्हणतो आम्ही, तर मी त्याच्याकडनं नक्कीच मी म्हणतो, की अनमोल भावेंकडनं मी साउंड डायनॅमिक्सवर काम करायला शिकलो, त्यांचं काम बघून. तसे गुरु मिळत गेले. गुरु नकळत आपण जे हां. म्हणतो एकलव्यासारखं येस. तू करत शिकत गेलो. गेलास येस. सगळं. खूप छान. आता हे चित्रपट सृष्टीमध्ये जेव्हा आपण करिअर असं म्हणतो, तर तो हं. प्रवास तितका सोपा नसतो. एक तर असं असतं ना, की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर. तसं चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा एक असं असतं ना, की बॅकग्राऊंड तुमची ती आता तू म्हणतोयस, की वडील हं. बऱ्यापैकी हो. अर्ली स्टेजला तुझे हो. गेले. तर हा जेव्हा तू इथे पाय रोवायचं म्हटलं, तर ते हं. तितकं सोपं नसणार आहे. तर बरोबर ते आहे. ते कसं घडलं? जो तुम्ही म्हणता, की पाय रोवणे. सो सुरुवातीला जसं मी म्हटलं, की मी रेकॉर्डिस्ट म्हणून मी काम सुरू केलं होतं आणि स्टुडिओ पण मी स्थापन नंतर केला होता. सो प्रोजेक्ट्स येत गेलीत. प्रोजेक्ट्समध्ये नशिबाने मी असं म्हणेल, की जसं मी यांचं नाव घेतलं, अनमोल भावेंचं नाव घेतलं. सो ते काही तेव्हा एस्टॅब्लिश्ड साउंड इंजिनिअर्सपैकी ते होते. सो त्यांच्यामुळे कट्यार काळजात घुसली किंवा नाळ असे फिल्म्स आपल्या स्टुडिओत झाल्या. सो त्यांचं ते काम बघत असताना, की ते काय पद्धतीने करतायत, काय गरजेचं आहे, डिरेक्टरला काय म्हणायचं आहे, काय त्याचं विजन आहे, त्याला समजून घेताना जेव्हा काम करायची वेळ येते आणि त्याचा जो दुवा म्हणजे साउंडमधला आणि कथेमधला दुवा, हे ते कशा पद्धतीने निवडतायत किंवा काय गोष्टीला ते प्राधान्य देतायत, हे बघायला जी मजाही यायची, ते शिकायलाही मिळायचं. सो त्यामुळे असं झालं, की ओके, यातनं आपल्याला काय करता येईल आणि स्टुडिओ म्हटलं, की तुमच्याकडे पण स्वतःचे प्रोजेक्ट्स यायचे. मग तिथे शिकलेल्या गोष्टी मी माझ्या प्रोजेक्ट्समध्ये इन्क्लूड करत गेलो. सो मग ते अगदी रिजनल फिल्म्स असू देत, शॉर्ट फिल्म्स असू देत किंवा म्युझिकल अल्बम्स पण असू देत. सो टेक्निकली त्याच्यामध्ये रोवताना, पाय रोवताना एक गोष्ट नक्की लक्षात आली होती, की जर का तुमचं काम चांगलं असेल, तर तुमच्याकडे काम येईल आणि ते काम करत असताना तुम्हाला जे नवीन एक्सपिरियन्सेस येते, तेच तुम्हाला कामात येणार आहेत पुढे. सो आजवर एवढ्या फिल्म्स झाल्या, सगळं झालं, तरी मी अजून म्हणतो, की अजून देखील शिक्षण हे चालूच आहे, थांबलेलं नाहीये. सो अजूनही पाय रोवतोच आहे असं टेक्निकली. पहिला चित्रपट कसा मिळाला? पहिला चित्रपट मी अगेन मी जिथे काम करायचो, सो तिथे मी ए-डी-आर म्हणून काम करायचो. म्हणजे ए-डी-आर म्हणजे काय, तर तुम्ही डबिंग रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत असता. सो तेव्हा मी स्वामी पब्लिक लिमिटेड नावाची फिल्म होती. सो त्या फिल्ममध्ये मी ॲक्चुअली फिल्म म्हणून ती पहिली फिल्म होती माझी, की काम करायला घेतलं ॲज अ डबिंग इंजिनियर. बाकी म्युझिक करायचो, व्हॉईस ओव्हर्स करायचो, सगळं करायचो. पण फिल्मसाठी वळताना ती फिल्म होती स्वामी पब्लिक लिमिटेड, जी गजेंद्र अहिरे यांनी डिरेक्ट केली होती. सो त्या याच्यामध्ये अगेन की मोठे स्टार कास्ट आणि सगळ्या याच्यामध्ये आणि त्यांचा असलेला पेशन्स, डिरेक्टरला काय पाहिजे हे ते कशा पद्धतीने सांगतात, ते आर्टिस्टकडनं कसं काढून घेत आहेत. सो याच्यात फायदा त्याचा झाला आणि मीनवाईल अशा खूप रिजनल फिल्म्स होत्या, की याच्यावर काम केलं होतं, पण असं डिझायनर म्हणून काम नव्हतं केलं. रेकॉर्डिस्ट म्हणून मी बरंच काम करून झालेलो होतं आजवर. सो मी प्रत्येक वेळेला म्हणतो, की माझ्या 70 एक फिल्म झाल्या होत्या. त्यानंतर मी जे ॲडव्हान्स कोर्सेस असतात त्याच्यामध्ये प्रो टूल्सचे वगैरे किंवा आम्ही जे सॉफ्टवेअर वापरतो ते मी करायला सुरुवात केली होती. सो तो एक्सपिरियन्स म्हणजे तो मजेशीरच आहे आणि एकंदर बघता हीच मी असं म्हणेल ही पहिली फिल्म आहे किंवा पहिला पाया आहे त्याच्यातला, की आपल्याला काय कुठल्या दिशेने आपण जातो हे कळतंय. मग कळायला लागलं होतं तेव्हा, की ओके, की या दिशेने आपल्याला जायचंय. माझी पहिली कमाई सुद्धा आठवतीये तुला? हो. नशिबाने मी 17व्या वर्षापासून मी काम करतोय वयाच्या. अरे बापरे! सो मला रेकॉर्डिस्ट व्हायचं होतं हे एवढं तेव्हा माहिती होतं. सो जिथे कुठे अपॉर्च्युनिटी असेल किंवा काही असेल, काही कोणी रेकॉर्ड करत असेल, तर मी तिथे आवर्जून जायचो. सो अशाच वेळेला तिथे एकदा त्यांचा रेकॉर्डिस्ट आजारी पडला. पण मला ते बघून माहिती होतं, की हे असं-असं करायचंय. सो मला त्यांनी म्हटलं, "हे तू करशील का? हे फक्त हे बटन दाबायचंय." सो ही अशी ती सुरुवात झाली होती. आणि असं करता-करता मी त्यांना रिक्वेस्ट केली, की मला हे शिकायचंय, या पद्धतीने पुढे जायचंय. सो मला जो पहिला पगार मी असा जो म्हणतो, तो मला आठवतं, की ₹1500 पगार अरे वाह! मिळाला होता. म्हणजे गंमत आहे ती. खरी कमाई. खरी कमाई, खरी कमाई. आता तू इतकं शूटिंग करतोयस, तर बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी घडत असतील. त्याच्यामध्ये काही मजेशीर गोष्टी सुद्धा घडत असतील. मजेशीर त्याबद्दल पण. काही सांग?
तर असे किस्से घडत असतात बरेच. सो आत्ता गेल्या म्हणजे एक 6 महिन्यांपूर्वी आम्ही एक वेब सिरीज करत होतो. शूट छान चाललं होतं, सगळं चाललं होतं. पण तिथे एक आर्टिस्ट होता, की जो कंटिन्युअस खूप बोलायचा. त्याला बोलायची आवड होती. म्हणजे त्याचा शॉट झाला, की तो बाहेर जाऊन बसायचा आणि कंटिन्युअस बोलत राहायचा. सिंग साउंड होती एक तर वेब सिरीजची. आणि दर त्याला 5 मिनिटांनी आम्हाला लोकं पाठवायला लागायची, की "बाबा रे शांत हो, बाबा रे शांत हो." कारण की सिंग साउंड असल्यावर बाकी सगळा सायलेन्स आहे. सो तुमच्या त्या 200 मीटरमधला सुद्धा आम्ही साउंड कॅप्चर होत असतो आमच्याकडे. सो मग त्या वेळेला असं होतं, की असं ठरवलं म्हणजे आम्ही सगळ्या क्रूने मिळून, की जरा त्याला बोलवायचं, जरा त्याची गंमत करायची. आणि त्याला बोलवून आम्ही त्याला सांगितलं, की "तुझा माईक हा चालू आहे बरं का आणि तू जे बोलतोयस कोणाही बद्दल, ते सगळं आमच्याकडे रेकॉर्ड होतंय." सो त्या याच्यानंतर त्याला जरा तो कंट्रोल झाला, की तो आर्टिस्ट कमी म्हणजे दरवेळेला दर थोड्या वेळाने येऊन तो विचारायचा त्याचा सीन झाला, की "आता माईक बंद आहे ना?" पण आम्ही त्याला सांगायचो, की "नाही तुझा माईक सुरू आहे." तर तो म्हणायचा, की "नाही काढून ठेव." नाही तो काढता येत नाही. माईक काढून ठेवायचा नसतो. त्याची रेंज जाते वगैरे असं आम्ही काही त्याचे किस्से करत असतो. सो या गमती-जमती चालूच असतात. आता हे जसं घडलंय गमतीशीर, हां, तसं एखादा सीन असा असेल ना, की तेव्हा खूप खूप कठीण झालं असेल, हां. की अरे आता आता काय करू मी? हं. तर असेही काही सीन असतील? असेही सीन आहे, की म्हणजे आता नॅचरल याच्यात जर का बघायला गेलो तर ओपन एन्व्हायर्नमेंट्स जेव्हा असतात, तर इतके आवाज असतात तिथे आणि ते कंट्रोल करणं आपल्या हातात नसतं. सो मग त्यात रात्रीचा सीन आहे तिथे कावळाच ओरडतोय किंवा मग दिवसाचा सीन आहे आणि तिथे अचानक काहीतरी वेगळाच आवाज येतोय. म्हणजे कुत्र्यांचेच आवाज येतायत. असं ते त्या गोष्टी घडत असतात आणि पण ते कंट्रोल करावं लागतं. म्हणजे तुम्हाला त्यासाठी तुमचं प्रोडक्शन पण चांगलं लागतं. म्हणजे गमती म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे तेवढा ते गमती एन्जॉय करायला पण वेळ नसतो. कारण की शेवटी प्रोड्युसर्स आणि हे सगळे जे आपण म्हणतो की सिनेमा हा एक प्रोसेस आहे. सो त्या प्रोसेसमध्ये असताना तुम्हाला तुमचा वेळ पण पाळावा लागतो. सो काय त्याच्यामध्ये बेस्ट करता येईल हे कायम बघावं लागतं. सो तो किस्सा घडल्यानंतर तो सोडून पुढे जावं लागतं, की त्याच्यातच आपण ओके याच्या चर्चा नंतर होतात नक्कीच ऑफकोर्स, पण त्यावेळेला ते जसं तुम्ही म्हणाल की ते किस्से असे लक्षात राहण्यासारखे कधीतरी आठवतात. सो असं ते स्पेसिफिकली असं मी आता स्वरूप आपण चित्रपट बघत असतो हं, आणि खरं तर आम्ही सगळा तो आनंद घेतो, पण त्याच्या मागे सगळी खूप सारी मेहनत असते म्हणजे हं, आणि हे सगळे आवाज तर किती पद्धतीचे हं, असतात. हं. म्हणजे आता हे चित्रपटांमध्ये अगदी संवाद जे आपण हो, म्हणू प्रत्येकाचे हो. संवाद किंवा जसं एखादा काय तुम्ही म्हणालात तसं की त्या अँबियन्सचा एक आवाज असेल. कदाचित आमच्या सामान्य माणसांच्या ते ते इतकं आता कळणार नाही. तू सांगितल्यावर ते लक्षात येतंय. पण बुवा काहीतरी एखादं कुठे छुम-छुम काही तिचं वाजतंय. ती बरोबर आहे. चालतीये, पण हं, तिचं ते पैंजण वाजतंय बरोबर. किंवा एखाद्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत आणि बरोबर त्या आहे. दृष्टीने बरोबर आहे. बॅकग्राऊंड म्युझिक दिले. असे बऱ्याच तऱ्हेचे हे असतील किंवा संगीत असतं फॉर बरोबर, एक्झाम्पल. तर बरोबर. ह्यातला कोणता भाग तुमच्याकडे येतो म्हणजे? यातला ॲज अ डिझायनर म्हणून सगळ्यात पहिले हे अँबियन्स हा विषय आहे, फॉले हा विषय आणि ऑडिओ पोस्ट प्रोडक्शन म्हणून जे आपण म्हणतो, हं, त्याच्याशी येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याकडे होतात आणि संगीत देणारा हा वेगळा असतो. बरं, म्हणजे म्युझिक कंपोजर हा वेगळा, परत पार्श्वसंगीत करणारा वेगळा बरं, आणि आम्ही डिझायनर्स वेगळे. बरं, सो हे तिन्ही वेगवेगळे फरक आहेत. म्हणजे ज्यांनी संगीत केलं त्यांनीच पार्श्वसंगीत करावं असं काही बांधील नाही. बरं. ज्यांनी साउंड डिझाइन केलं त्यांनीच फॉले करावं असं नाही. हं, पण हां, तो त्याच्याशी रिलेटेड असलेला हा डिपार्टमेंट आहे फॉले, की छुम-छुम करणारे आवाज. हं, म्हणजे आत्ता तुम्ही म्हणाल, तर छुम-छुम करणारे आवाज आमच्यासाठी हा फॉले आहे. हं, म्हणजे काय तर पायल आहे पायामध्ये हं, आणि पैंजणांचे ते आवाज आहेत. सो जर का एखाद्या फिमेल आर्टिस्टने ते घातलेले आहेत, ती चालताना कशा पद्धतीने चालेल. हं, अगेन की ती चालताना मी म्हणजे ती नाचते किंवा अशी साधारण नॉर्मल चालते. हं, सो तिला मी असं जोरात आवाज नाही देऊ शकत ना, म्हणजे पाय आपटत तर नाही जाऊ शकणार. हं, तर ती समज सुद्धा तुम्हाला ती फॉली आर्टिस्टला पण लागते. हं, आता फॉली आर्टिस्ट कोण तर जो हे आवाज क्रिएट करतो. हं, पण ते त्याला सांगण्याआधी तुम्ही डिझायनर म्हणून किती तुम्ही क्लिअर आहात तुमच्या बाबतीत. हं, कारण की असं येऊ शकतं की तो सीन सेटल असेल. हं, पण तुम्हाला असं वाटू शकतं की नाही मला इथे हा अशाच पद्धतीचा पाहिजे. हं, म्हणजे मला जड मी पायाला घुंगरू पण टाकू शकतो फॉर एक्झाम्पल. हं, का तर मग त्याचा काही रेफरन्स मागे स्टोरीमध्ये आहे का? हं, सो ही सगळी जी गोष्ट आहे, या अशा पद्धतीचे छोटे-छोटे जे कॉल्स असतात, हे डिझायनरचे असतात. तर तो डिझायनर डिरेक्टरशी फिल्मच्या कन्सर्न करतो आणि मग ते
स्टोरीला जे गरजेचं आहे त्या पद्धतीने तो डिसिजन्स घेतो. हम्म. पण ती क्रिएटिव्ह प्रोसेस सोबत ती गमतीशीर पण आहे तेवढीच, की म्हणजे एखादा सीन चालू आहे. म्हणजे मला आठवतं की मी सुरुवातीचा म्हणजे अगदी नवीन नवीन होतं, फिरकी नावाची फिल्म करत होतो मी. बरं. आणि फिरकी म्हणजे काय, तर आपल्याला माहिती की आपण म्हणजे पतंग आणि मांजा, हम्म. आणि त्याची जी ज्याच्यामध्ये मांजा असतो त्याला आपण फिरकी म्हणतो. सो त्याच्यामध्ये सीन असे होते की ते त्यांचे काईट्सचे फाईट्स आहेत, ते उडवत आहेत, पतंग उडवत आहेत, आणि ते भर म्हणजे आम्हाला ते साऊंड्स नव्हतेच, कारण की जसे स्टॉकमध्ये नाही, काही नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आम्ही रेकॉर्ड करू ते. हम्म. सो आम्ही रेकॉर्ड करायला म्हणून पुण्याच्या जवळ एका गावात गेलो. तिथे फार मस्त सुंदर वार होता. आम्ही हे घेतलेत, पतंग. पतंगा घेतल्या, फिरकी घेतली आणि ते उडवलेत. पण ते उडवताना आम्हाला काय पाहिजे होतं, आम्हाला नॅचरल साऊंड, काय मी नवीन नवीन शिकलो होतो. हम्म. सो मी माईक लावला ना पतंगीला बरं. आणि पाठवली. हा. ती नंतर एवढ्या जोरात वार आलं त्याचं पतंगीचं, तो 60 ते 70 हजाराचा माईक वरती गेला. ओ. सो तुम्हाला तो पण कंट्रोल करावा लागतो. ओ. म्हणजे ते आता कळायला लागलंय की एवढ्या वर्षांनंतर, की त्याच्यात कसं वाहत जाऊ नये. हा. तुझा ओमलो हा चित्रपट कान्सला हो. सुद्धा गेला. हो. तर कान्सला जाणं म्हणजे तर एकदम हो. म्हणजे तू आता जे बोलतोयस सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये ते तू हम्म. खूप डाऊन टू अर्थ तुझं आहे. तुझं जर आपण काम बघितलं तर अगदी गणपतीत वाजणारी फेमस हो. गाण्यांपासून हो. ते फार नाट्यसंगीतापर्यंत बरोबर. सगळीकडे तू आहेस. बरोबर. तर कान्सचा आधी आम्हाला ऐकायला आवडेल. कान्स अगेन की माझा मित्र आहे देवेंद्र भूमे. हम्म. सो त्याचा मला एक दिवस फोन आला की स्वरूप आपल्याला राजस्थानला जायचंय, हम्म. आणि असं आहे की मी खूप रिअलिस्टिक फिल्म चं संगीत करतोय. हम्म. सो आपल्याला तिथले इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. हम्म. मला माहिती नाही तिथे काय कंडिशन्स आहेत. हम्म. तू येतोयस हे मी आत्ता स्वतःहून तुला सांगतोय. हम्म. या डेट्स आहेत, त्या दिवशी प्लीज तू फ्री राहा. कारण की खूप टाईट शेड्यूल होतं, कारण की ते बऱ्याच फेस्टिवल्समध्ये ती फिल्म जाणार होती. हम्म. लास्ट स्टेजला काम चालू होतं त्या फिल्मचं. हम्म. आणि अचानक फिल्म कम्प्लीट होता होता असं लक्षात आलं की आपल्याला ते जे आपण म्हणतो की इलेक्ट्रॉनिक म्युझिक, म्हणजे इलेक्ट्रॉनिक म्युझिक म्हणजे काय, तर प्रोग्रामिंग अरेंजमेंट, हम्म. तर यातनं ते ऑथेंटिसिटी त्याला मिळत नव्हती. ते ऑथेंटिक वाटत नव्हते इन्स्ट्रुमेंट. सो त्यांनी असं ठरवलं डिरेक्टरला सोबत घेऊन की आपण तिकडे जाऊयात आणि ते रेकॉर्ड करूयात. हम्म. सो हा किस्सा सांगायला एवढे आवडेल की आम्ही एक 3-4 आमची टीम विथ डिरेक्टर हम्म. आम्ही जैसलमेरला गेलो. बरं. सो जैसलमेरला गेल्यानंतर तिथे सुद्धा गेल्यावर काय करायचं हे आम्हाला माहिती नव्हतं. हम्म. हे फक्त देवेंद्राला त्यातल्या त्यात माहिती होतं. तर हा. त्याला म्हणतो की अरे सांग तर काय करायचं. हम्म. नाही, आपल्याला रेकॉर्ड करायचं. म्हणजे काय रेकॉर्ड करायचं. सो तिकडले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की रावण हत्ता आहे, हम्म. किंवा अजून बाकीचे बीन, जे आपण म्हणतो की साधारण जे आपल्याला नागासमोर म्हणजे सापांसमोर वाजवतो ती बीन म्हणतो आपण, हा. त्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स होते. हम्म. सो असे ट्रेडिशनल इन्स्ट्रुमेंट्स खूप रेकॉर्ड करायचे होते की जे आपल्याला महाराष्ट्रात बघायला पण नाही मिळत. बरं. सो हे एक एक्सपोजर वेगळ्या पद्धतीचं आहे. हम्म. सो तिथे अगेन की जैसलमेरमध्ये गेल्यानंतर तिथे काय अकुस्टिक आपल्याला तर रेकॉर्ड करायचंय, मग आपल्याला ते ओपन याच्यात रेकॉर्ड करायचंय. सो तिथे आम्ही कशी जागा आयडेंटिफाय केली, ज्या ठिकाणी आम्ही राहायचो की त्यातल्या त्यात सगळ्यात शांत खोली, त्यातल्या त्यात त्याला गाद्या लावणे, आणि असा एक नवीन स्टुडिओ तिथे टेम्पररी उभा करून आम्ही त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलं. बरं. मग असे 3 दिवस सलग आमचं काम चालू होतं, ज्याच्यात वेगवेगळ्या आसपासच्या गावांमधली लोक यायची, त्यांची त्यांची ती संगीत सादर करून जायची. ते आम्ही सगळं रेकॉर्ड केलं, त्याचा डेटा मेंटेन केला, त्याची बँक तयार केली. आणि त्याचं जेव्हा आउटपुट बघितला त्याचा, सो जे आपल्याकडे अवेलेबल इन्स्ट्रुमेंट्स होते, जे काही मला समजलं होतं जे काय करायचं आहे, सो त्यातनं तो आउटपुट म्हणून फार सुंदर निघाला. आणि आज ती कान्समध्ये ती फिल्म सिलेक्ट झाली आहे. सो त्याच्यात संगीताचा एवढा मोठा भाग योगदान आहे. सो त्यासाठी म्हणजे देवेंद्र पण काय म्हणतो की स्वरूप ते आपण केलं रॉ, तर त्याच्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. सो याची जाणीव आपल्याला म्हणजे कामातनच कळत असतं की आपण आत्ता काय करतो आहोत. आणि तो आनंदही तो वेगळा आनंदही फेज आहे. म्हणजे तुमची फुलफिलमेंट आहे ना की एखादी गोष्ट तिथे अगदीच जाणं. अगदीच. आणि राहिला विषय नाटकांचा, म्हणजे आता बरीच संगीत नाटकांमध्ये संगीत मानपमान असेल, संगीत संशय कल्लोळ असेल. सो या जे राहुल देशपांडेंनी ज्याच्यामध्ये काम केलंय, सो त्याचा निपुण धर्माधिकारी डिरेक्टर आहे. सो त्याचं ते पहिलं संगीत संशय कल्लोळ हे व्यावसायिक नाटक होतं. सो त्या नाटकाचं देखील संगीत रेकॉर्ड करण्याची
म्हणजे 2011-12 मध्ये आम्हाला म्हणजे मला चान्स मिळाला. सो त्याच्यामध्ये सुद्धा ते मॉडर्न म्युझिक होतं थोडंसं, पण त्याच्यातही ब्लेंड होता. आता हे साऊंड तुम्ही डिझाईन करता किंवा हे जसं आता हे गाण्यांचंही तुझी 1500 गाणी जवळपास आहेत. जसं मी म्हटलं की फार गणपतीतले जे असतात की अगदी आवाज वाढव डीजे तुला, मला वाटतं त्याच्यातही योगदान तुझं आहेच आहे. अगेन की ती जी फिल्म होती जाऊ द्या ना बाळासा आहे. बरं. सो ती अगेन फिल्म त्याचा डिझायनर वेगळा आहे, साऊंड डिझायनर, पण ती फिल्म आपल्या स्टुडिओत झाली. बरं. सो त्याच्यामध्ये त्या गाण्याच्या थिएटरिकल मिक्सेसमध्ये किंवा थिएटरिकल इनपुट्समध्ये त्या फिल्मच्या सुद्धा आम्हाला तिथे सहभागी होता आलं. ती एक प्रोसेस होती. सो त्यामुळे मी असं म्हणतो की प्रत्येक केलेला प्रोजेक्ट जेव्हा तो हिट होतो किंवा काही होतं तर ते एक टीम वर्क आहे. सो आम्ही तेवढे त्याला नक्कीच त्याचं क्रेडिट घेतो. नाही प्रश्नच नाही, ते आणि सगळ्यांचं ते आज मिळून- हिट आहे गाणं. हो सो खरं मी सांगू शकतो की 6 महिन्यांपूर्वी मी ते ऐकलं होतं. सो एक वेगळी मजा असते. खरं आहे. आणि मग वेगवेगळ्या जॉनर्सची फिल्म्स तुम्हाला करायचे येतात. सो लास्ट इयर मी एक अल्याड पल्याड नावाची हॉरर फिल्म केली, ज्याचं संगीत पण उत्तम होतं आणि हॉरर फिल्म असल्यामुळे मलाही स्कोप होता की लोकांना घाबरवायचं कसं काम करताना. सो त्याच्यावर केलेली मजा वेगळी होती. त्याची ऑनसेटची मजाच वेगळी आहे परत, की तुम्हाला मेकअप केलेला आहे, पण ते जेव्हा प्रोस्थेटिक मेकअप्स आपण म्हणतो त्याला, सो त्याच्यामध्ये परत तुमचं माईक प्लेसमेंट कसे आहेत, काय आहेत, सो हे पण बघणं खूप गरजेचं असतं. सो त्याच्या डिझायनिंगमधली ती मजा वेगळी आहे, कारण की तिथे तुम्हाला एक्सप्लोअर करता येतं. म्हणजे आत्तापर्यंत सगळे रिअलिस्टिक झाल्या, फेस्टिवल फिल्म झाल्या, कमर्शियल फिल्म झाल्या, सगळं झालं, पण हॉरर कॉमेडी या जॉनरसाठी पण तुम्हाला डिझाईन करताना तो विचार करावा लागतो की ते कशा पद्धतीने पोहोचेल. स्वरूप, तू साऊंड डिझायनिंग करतोस आणि एक कंपोजर म्हणून सुद्धा तुझी एक अस्तित्व आहे, तुला त्याच्यात आवड आहे. तर ते काय तुला वाटतं, म्हणजे त्याबद्दल काय वाटतं की हे जास्त आवडतं तुला की ते जास्त आवडतं? खरं सांगायचं तर म्हणजे मी म्हणजे तसं साऊंड डिझायनर आणि साऊंड इंजिनियर म्हणून मी खूप जास्त काम केलं, पण जे म्युझिक करायला घेतलं सो ते खरं मी 2018 पासून ते थोडं त्याच्यामध्ये आलो. आणि त्यानंतर आम्ही स्वप्ना पाटसकर आणि फिल्मस्मिथ्स त्यांची जी संस्था आहे, त्याच्यासोबत आम्ही एक नवीन संस्था फॉर्म केली, ट्यूनस्मिथ्स नावाची, की ज्याच्या थ्रू आम्ही असं ठरवलं की आपल्याला जी गाणी आवडतात, आपण आजवर अनेक लोकांसाठी काम केलं, आपल्याला जे पाहिजे ते आपण म्युझिक प्रोड्यूस करूयात. सो त्यातनं आम्ही बरेच ट्रॅक्स प्रोड्यूस करत असतो. सो अगेन की ते खूप सिलेक्टिव्ह आहे, की जेव्हा सिनेमाचं म्युझिक आणि ते म्युझिक थोडंसं तुम्हाला वेगळं वाटू शकतं, कारण की तो प्रत्येकाचा चॉईस आहे. सो या पद्धतीने एक कंपोजर म्हणून ती मग ती स्पिरिच्युअल गाणी आहेत, मग ती मॉडर्न गाणी आहेत, मग मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स वापरले आहेत. सो एक्सपेरिमेंटल म्युझिक ते जास्त आहे. सो असं चॉईस जर का म्हटलं तर म्युझिक कंपोजर किंवा साऊंड डिझाईन तर असं नाही, मला साऊंड हे आवडतं. साऊंड हे ज्या क्षेत्रातनं माझं मी असं म्हणतो फुलफिलमेंट होतं, ज्यातनं मला सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते क्षेत्र माझ्यासाठी नक्कीच. तसं तू परदेशी म्हणजे हॉलिवूड किंवा अशा या संस्थांसाठी सुद्धा तू काही कामं केली आहेस? हो, 2016-17 मध्ये माझी पहिली असं म्हणतो की ती हॉलिवूड फिल्म होती. अरे वा. ज्याचं नाव पॅसेंजर्स आहे. सो त्याचं म्युझिक हे रफ्तार या कंपोजरनी केलं होतं. सो त्याच्यामध्ये म्युझिकल ट्रॅक्स जे होते ते सगळे वेगवेगळ्या लँग्वेजेस मधले, तर ते इंडिया लेवलला मी हेड केले होते. सगळे त्यांचे सोनी पिक्चर्स ते सगळं कडनं मला देण्यात आलं होतं. सो मी ते ट्रॅक्स मिक्स केले होते. सो प्रत्येक लँग्वेज मधलं जे इंडियात रिलीज झाली फिल्म, तर त्याला हेड करण्याचं मला योगदान झालं. इव्हन एक ब्लॅकआउट नावाची फिल्म होती, अगेन विच इज म्हणजे बाहेर शूट केली आहे, इंडियन आर्टिस्ट आहेत पण बाहेर शूट केली. सो इट इज अ हॉलिवूड फिल्म, इंग्लिश लँग्वेज आहे. सो त्यासाठी पण डिझायनिंग करायला मजा आली होती, कारण की फक्त एकच आहे की त्याचा इंडियामध्ये रिलीज नाही झाला. अशा 2-3 फिल्म्स अशा आहेत की त्याचा इंडियामध्ये रिलीज नाही झाला, पण बाहेर त्या खूप गाजल्या. जसं ब्लॅकआउट आहे किंवा आर्गो नावाची एक फिल्म होती. सो आर्गोचे इंडियातले शेड्यूल्स मी केले होते सगळे. आर्गो ही तेव्हाची 2011-12 मधली फार गाजलेली फिल्म आहे. स्वरूप, तुझा नवीन चित्रपट आता आलाय, बोल बोल राणी, आणि खूप छान म्हणजे त्याचे सगळे रिव्ह्यूज येत आहेत. काय सांगशील त्याबद्दल? बोल बोल राणी ही आम्ही 2024 मध्ये शूट केली फिल्म, जी वसईच्या एका पॅलेसमध्ये, वाड्यामध्ये आम्ही शूट केली. आणि त्यात
तर माझा रोल हा सिंग साऊंडचा होता, हम्म, की एक तर स्टारकास्ट खूप तगडी आहे, सई तामणकर आहे, बरं. चिन्मय मंडलेकर आहे, सुबोध भावे आहे, हम्म, त्यानंतर बाकी जे साईड आर्टिस्ट आहेत ते पण आपापल्या लेवलला फार रिनाऊंड आहेत, हम्म, आणि स्क्रिप्ट. हम्म, सो एक ती स्क्रिप्ट सुद्धा तेवढीच ट्रिकी होती, हम्म, म्हणजे याची ट्रीटमेंट वेगळी होती. म्हणजे आम्हाला सुद्धा बिईंग अ साऊंड सिंग साऊंड रेकॉर्डिस्ट माझ्याकडे स्क्रिप्ट होती, हम्म, पण त्याची ट्रीटमेंट ही फक्त डिरेक्टरला माहिती होती. हम्म, आम्हाला रोज एक नवीन आव्हान असायचं. हम्म, म्हणजे आय रिमेंबर की 23 डेजचं ते शूट होतं, हम्म, वेगवेगळ्या लोकेशन्सला होतं, हम्म, आणि रोजचं हे वेगळंच असायचं, की ओके याची ट्रीटमेंट जी मी इमॅजिन केली त्याच्यापेक्षा बरीच वेगळी निघायची. सो तिथे ते काम करताना म्हणजे मजा पण आली, शिकायला पण मिळालं. बरं, सीड विंचुरकर त्याचे दिग्दर्शक आहेत, सो त्यांची ही पहिलीच फिल्म आहे. पण कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी जे काही प्री वर्क केलं होतं किंवा काही जे काही काम करून, म्हणजे प्रीचं जे काम म्हणतो आम्ही, की अ, पूर्वीचा अभ्यास, त्यांचा स्क्रिप्टवरचा अभ्यास पूर्ण, त्यांना काय पाहिजे ती क्लॅरिटी त्यांना स्वतःला होती. सो त्यामुळे ते खूप स्मूथ गेलं ते प्रोजेक्ट. आणि त्यात मी असं नक्की सांगेन की ती फिल्म मी आता युजली हा सिंग साऊंड पण करतात, सो त्याच्यामध्ये प्रकार असतात की तुम्हाला लेपल माईक्स देतात. म्हणजे आपण एक मायक्रोफोन असतो, कॉलर माईक, जो आपल्याला लावलेला असतो. आता आपण बोललो तर आपल्यालाही लावलेले आहेत. पण त्या सिंग साऊंड फिल्ममध्ये जेवढा इंडोरचा सेक्शन होता त्याच्यामध्ये मी कोणत्याही आर्टिस्टला एकही माईक दिलेला नाही. अरे बापरे. जे काही आहे ते बूम मायक्रोफोन्स होते आमचे, त्याच्यावर आम्ही कॅप्चर केलेले आहेत. सो जेव्हा मला एका आर्टिस्टकडनं पण क्वेश्चन आला की पहिल्याच दिवशी की मला माईक देता का, तर मी नाही म्हणून सांगितलं. तर त्यांचाही प्रश्न होता की का. मी त्यांना एवढंच म्हटलं की ज्या पद्धतीची स्क्रिप्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमचा परफॉर्मन्स फ्री ठेवावा. म्हणजे काहीतरी आपल्याला माईक लागले, खूप लोक कॉन्शियस होतात की आपल्याला माईक्स लावलेले आहेत, सो ते त्याच्यावर मग ते कॅरी करणं आणि ते बरेचदा कठीण होतं अशा ट्रिकी फिल्म्समध्ये. सो इट वॉज लाईक जरा वेगळा हे केलं आणि त्याचं सगळ्यांना दिसतंय आता. अरे वा. स्वरूप, आता आपण बोलबोल राणी याबद्दल बोलत आहोत, आणि हो. तुझ्याच बद्दल तुझ्या दिग्दर्शकांनी एक छान प्रतिक्रिया दिलेली आहे, सीड विंचुरकर यांनी, ती आपण आता पाहूया. वा. बेसिकली आमचं मेजॉरिटी ऑफ द शूट वॉज इंडोर्स. आय वुड से 75% इंडोर्स होतं. एकच हवेली होती, तिकडे आम्हाला वेगवेगळे फॉर्मॅट्स क्रिएट करायचे होते, आणि अराउंड 20-25% जो शूट होता तो आउटडोर्स होता. एक सासवडमध्ये स्केड्यूल होता, एक भोरमध्ये स्केड्यूल होता. सासवडमध्ये काही रोड शॉट्स होते, काही वॉकिंग शॉट्स होते, एक पाण्याजवळ शूट होतं, आणि दॅट वॉज आय थिंक ऑलमोस्ट वन टेक शॉट, कारण तो आम्हाला सनसेटच्या जस्ट बिफोर घ्यायचा होता, आणि देर वॉज नो अदर वे टू शूट इट द नेक्स्ट डे. तर त्याच्यामध्ये ते पाण्याचे जे नॅचरल साऊंड्स आहेत ते कॅप्चर करणं, इव्हनिंग जो डस्कचा वेळ असतो त्याचे साऊंड्स कॅप्चर करणं, आणि आउटडोअर्सचे साऊंड्स कॅप्चर करणं, इंडोर्समध्ये वेगवेगळ्या फ्लोर्सचे वेगवेगळ्या सिक्वेन्सेसचे साऊंड रेकॉर्डिंगचे रिक्वायरमेंट्स वेगळे होते. सो आय थिंक इट नीड्स टू बी व्हेरी स्मार्ट डिसिजन बाय अ सिंग साऊंड इंजिनियर टू डिसाईड की केव्हा कोणचे माईक्स यूज करायचे, किती यूज करायचे. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. कारण काही शॉट्समध्ये तुमचे जागेचे पण जे एन्व्हायरमेंटचे जे साऊंड्स असतात ते पण कॅप्चर होतात, आणि किती एन्व्हायरमेंटचे साऊंड किती लेवलपर्यंत कॅप्चर करायचे, आणि डायलॉग्स त्या सेम शॉटमध्ये किती लेवलपर्यंत कॅप्चर करायचे, इंडोर्स वर्सेस आउटडोर्स, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निकल कॉल. तर ते कसं ट्रीट करायला पाहिजे टेक्निकली ॲज वेल एज क्रिएटिव्हली, दीज थिंग्स आर व्हेरी क्रुशियल, आणि यू जस्ट कॅनॉट डू इट only by experience. It needs a lot of creative enlightenment and the right kind of tools to perform. So I think Swaroop has a good combination of both of these, and hence it's and I feel it's critical to have both, otherwise that sync won't happen. स्वरूप, खरं तर
आज तू बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या आपल्या आपल्या पॉडकास्टमध्ये आलास आणि खरं तर घरचं आहेर हे खूप वेगळ्या दृष्टीने दृष्टीने ही असतं. टर्म वापरतात, पण हा खरंच तुला एक छोटीशी गिफ्ट आपल्या टीमतर्फे. Yes. सुखन हे तन्वी अमितचं पुस्तक आहे, आर्श पब्लिकेशनचं आहे, Okay. तर हे खास तुझ्यासाठी. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि हो, इतकं सुंदर आमच्या गप्पा झालेल्या आहेत, तर तुमच्या ज्या काही तुम्हाला वाटतंय या व्हिडिओबद्दल, या एपिसोडबद्दल, तर भरभरून कमेंट्स तुमच्या आम्हाला ऐकायला आवडतील. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी, कारण साऊंड एडिटिंग हा पडद्यामागचा कलाकार असतो. आज तो प्रथमच मला वाटतं किंवा हार्डली त्याचं तो पडद्यासमोर येतोय आणि बोलतोय. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या माध्यमातून. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवण्यासाठी तो शेअर करा. आणि हो, चॅनल जर अजून आमचं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की आजच आत्ता करा. धन्यवाद.